आपण सुरुवात करणार आहोत हे समजण्यापासून की आपले मन कसे काम करते. आपल्याला दोन गोष्टी समजण्याची गरज आहे, अवेअरनेस आणि माइंड. तर चला बघूयात की या दोन गोष्टी काय आहेत. असे माना की अवेअरनेस ही एक मोठा चमकणारा बॉल आहे, एक अशी लाईट बॉल जी तुमच्या मनातून इकडून तिकडे फिरू शकते. आता असे माना की तुमचे मन म्हणजेच माइंड ही एक खूप मोठी जागा आहे. इथे वेगवेगळे विभाग आहेत. राग आहे, आनंद, जळकी वृत्ती, फूड, कला, विज्ञान, टेक्नॉलॉजी, इतर सर्व काही. या माइंडमध्ये प्रत्येक प्रकारचे विभाग आहेत. तुम्ही तुमच्या अवेअरनेसच्या या मोठ्या लाईट बॉलला तुमच्या मनाच्या हव्या त्या विभागात घेऊन जाऊ शकता. ती तुमची मर्जी आहे. जर ती लाईट तुमच्या मनाच्या आनंदाच्या विभागात गेली तर ती तिथे प्रकाशित करेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. काय तुम्ही आनंदी आहात? नाही. ती लाईट बॉल तुमच्या मनाच्या आनंदाच्या विभागात आहे. त्याचप्रमाणे ती लाईट बॉल तुमच्या मनाच्या रागाच्या विभागात गेली तर ती तिथे प्रकाशित करेल. काय तुम्हाला राग आलाय का? नाही. तुमची अवेअरनेस ही रागाच्या विभागात आहे. तुम्ही तुमची विल पॉवर आणि लक्ष केंद्रित करण्याच्या शक्तीद्वारे त्या लाईट बॉलला तुमच्या मनाच्या हव्या त्या विभागात घेऊन जाऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जिथे तुमची अवेअरनेस जाते तिथेच तुमची एनर्जी पण जाते. जर तुमची अवेअरनेस तुमच्या मनाच्या रागाच्या विभागात जाते तर तुमची एनर्जी पण तिथेच जाते आणि ती तुमच्या मनाच्या त्या विभागाला अजून मजबूत करते. आणि हे दररोज होते. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, गोष्टींना परवानगी देत असतो आपल्या अवेअरनेसला कंट्रोल करण्यासाठी. तर ते लोक त्यांना हवं तिथे आपल्या अवेअरनेसला घेऊन जातात आणि आपली एनर्जी पण तिथेच निघून जाते. ज्या प्रकारच्या विभागात आपली एनर्जी जाते त्याचप्रमाणे आपले आयुष्य पण बनते. तर तुमचे ध्येय हे तुमच्या मनाला कंट्रोल करणे नसले पाहिजे. उलट तुम्ही तुमची अवेअरनेस कुठे जाईल हे कंट्रोल केले पाहिजे. तर हे आपण कसे करू शकतो? यासाठी आपल्याला लक्ष केंद्रित करणे शिकावं लागेल. तर पहिले हे बघूयात की लक्ष म्हणजेच ध्यान नेमके असते तरी काय. माझ्या मते ध्यान ही एक अशी क्षमता आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या अवेअरनेसला खूप वेळासाठी एका जागेवर ठेवू शकता. बहुतेक लोक दोन कारणांमुळे लक्ष केंद्रित नाही करू शकत. पहिले हे आहे की त्यांना कधी लक्ष केंद्रित करणे शिकवलेच नाही गेले आणि दुसरं हे की त्यांनी कधी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्नच नाही केला. तुमच्यातील किती जण मॅथ्स आणि फिजिक्सच्या क्लासप्रमाणे ध्यानाच्या क्लासला पण अटेंड करतात? तुमच्यातील किती लोक जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा तुम्हाला ध्यान लावायला सांगत होते? हे जरा विचित्र आहे ना. आपल्याला शाळेत ध्यान लावायला तर सांगितले जायचे, पण हे नव्हते सांगितले जात की ध्यान लावतात कसे. जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा मला नेहमी सांगितले जात की ध्यान लावत जा, जेवणावर ध्यान लाव, अभ्यासावर लक्ष दे. तुमच्यातील किती लोकांनी तुमच्या मुलांना ध्यान लावायला सांगितले आहे, पण काय कधी तुम्ही त्यांना हे शिकवले आहे का की ध्यान कसे लावायचे आहे ते? जर तुम्ही त्यांना कधी सांगितलेच नाही की ध्यान लावायचे कसे आहे तर त्यांना माहीत तरी कसे होईल की ध्यान लावतात कसे? जर तुम्हाला एखाद्या कामात खूप चांगलं बनायचं आहे तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे शिकायचे आहे तर तुम्हाला त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करावी लागेल. लोकांना डिस्ट्रॅक्शनची सवय झाली आहे कारण की दिवसभर ते तेच तर करत असतात. असं नाही आहे की त्यांच्यामध्ये ध्यान लावण्याची क्षमता नाही आहे, पण ते नेहमी डिस्ट्रॅक्शनमध्येच राहतात. तर ते त्यात तरबेज बनलेले आहेत. तर आपण ध्यान कसे लावतो? आपण कोणत्याही गोष्टीवर ध्यान लावणे शिकू शकतो फक्त एका वेळी एकच काम करण्याची प्रॅक्टिस करण्यापासून. आणि या प्रॅक्टिसला आपण दररोजच्या जीवनात समाविष्ट करून. माझ्यासाठी मी हे बघतो की माझा असा कोणता रूटीन आहे जो मी रोज करतो. मी रोज माझ्या बायकोसोबत बोलतो. तिला मी माझे पूर्ण अटेन्शन देतो. मी माझी अवेअरनेस पूर्णपणे तिच्यावर ठेवतो. अवेअरनेस जर कधी भटकली तर मी तिला पुन्हा तिच्यावर आणतो. ती पुन्हा भटकली, मी तिला पुन्हा तिच्यावर आणतो. मी माझी अवेअरनेस माझ्या बायकोवरच ठेवतो आणि माझे पूर्ण अटेन्शन मी तिला देतो. मी दररोज माझ्या क्लायंटसोबत पण बोलतो, माझ्या मित्रांसोबत पण बोलतो. जेव्हा पण मी कोणासोबत बोलतो त्यावेळी मी त्यांना माझे पूर्ण अटेन्शन देतो. जर मी फोनवर कोणासोबत बोलत आहे तर मी त्या समोरच्या व्यक्तीला पूर्ण अटेन्शन देतो. मी एका वेळी एकच काम करतो. अशाच प्रकारे मी दिवस संपण्यापर्यंत 6 ते 8 तास ध्यान लावण्याची प्रॅक्टिस करून बसलेलो असतो. असे करून मी 6 महिन्यातच कोणत्याही गोष्टीवर ध्यान लावण्यात तरबेज बनलेलो आहे. कोणत्याही गोष्टीत बेस्ट बनण्याचा मार्ग हा नाही आहे की तुम्ही त्याची वेगळी प्रॅक्टिस करावी. बेस्ट मार्ग हा आहे की तुम्ही त्या गोष्टीला तुमच्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटनांमध्ये म्हणजे दररोजच्या रूटीनमध्ये समाविष्ट करून घ्या. मी तुम्हाला घर बसल्या एक काम देतोय.
तुम्ही एक व्यक्ती निवडा ज्याला तुम्ही पुढच्या 30 दिवसांसाठी तुमचे पूर्ण अटेन्शन द्याल. जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत बोलणार तेव्हा फक्त त्याच्याच सोबत बोला. तुमची अवेअरनेस पूर्णपणे त्याच्यावरच ठेवा. दुसरी गोष्ट जी आपल्याला डेव्हलप करण्याची गरज आहे ती आहे विल पॉवर. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या वेगवेगळ्या विल पॉवरसोबत जन्माला आलेला आहे. पण आपल्याला कधी हे नाही शिकवले गेले की आपण आपल्या विल पॉवरला कसे डेव्हलप करू शकतो. विल पॉवर ही मसलप्रमाणे असते. मी याला मेंटल बायसेप बोलतो. विल पॉवर डेव्हलप करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे जे काम तुम्ही सुरू करत आहात त्याचा शेवटसुद्धा करा. दुसरा, ज्या प्रकारचा शेवट तुम्हाला हवा होता त्यापेक्षा चांगल्या प्रकारचा शेवट तुम्ही करा. आणि तिसरा, जितका तुम्ही विचार करत होता की तुम्ही करू शकता त्यापेक्षा जास्त करा. या 3ही मार्गांमध्ये मेहनत लागेल आणि त्या मेहनतीलाच बोलतात विल पॉवर. तर तुम्ही विल पॉवर कशी डेव्हलप करायची आहे. तुम्ही हे 3ही मार्ग घ्यायचे आहेत आणि यांनाही तुमच्या आयुष्याच्या डेली रूटीनमध्ये समाविष्ट करून घ्यायचे आहे. मी दररोज झोपतो. रोज झोपण्याच्या आधी मी चूळ भरतो, ब्रश करतो. सकाळी उठल्यानंतर मी झोपण्याच्या प्रोसेसला संपवतो. कसे संपवतो तर मी माझा बेड व्यवस्थित करतो. आणि दररोज तुमच्यासोबत काय होते, दररोज मी नाश्ता करतो. जर माझ्याजवळ नाश्ता बनवण्याचा वेळ आहे तर माझ्याजवळ नाश्ता करण्याचा पण वेळ आहे. आणि जर नाश्ता करण्याचा वेळ आहे तर मग त्यानंतर ती भांडी घासण्याचा पण वेळ आहे. तर मी त्या प्रोसेसचा शेवट करतो जिची मी सुरुवात केली होती. आणि मी दिवसभर जे पण काम करतो त्यामध्ये हे 3ही मार्गांचा अवलंब करतो. अशा प्रकारे मी दिवसभर माझी विल पॉवर डेव्हलप करण्याची प्रॅक्टिस करतो. आणि जितकी जास्त मी प्रॅक्टिस करतो माझी विल पॉवर तितकीच स्ट्रॉंग बनत जाते. आणि माझ्याजवळ आता खूप सारी विल पॉवर आहे. 6 महिन्यात मी खूप सारी विल पॉवर मिळवली आहे. तर ज्यावेळी माझी अवेअरनेस भटकते तेव्हा मी तिला माझ्या विल पॉवरने परत त्याच ठिकाणी घेऊन येतो जिथे मला तिला आणायचे असते. मग त्या अवेअरनेसला एका जागेवर ठेवण्यासाठी मी माझ्या ध्यानाच्या शक्तीचा वापर करतो. आणि मग जिथे मला हवं आहे तिथे माझी एनर्जी खर्च होते आणि मग त्या एनर्जीने माझे आयुष्य घडते. त्यामुळे पहिले हे समजणे गरजेचे आहे की अवेअरनेस आणि माइंड या पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हीच हे कंट्रोल करता की तुमची अवेअरनेस ही कुठे जाईल. तुम्हीच हे कंट्रोल करता की तुमची एनर्जी कुठे जाईल. आणि तुम्हीच हे कंट्रोल करता की तुमचे आयुष्य कसे बनेल. पुढची गोष्ट आपण ही शिकली पाहिजे की आपल्या एनर्जीला कसे मॅनेज करावे. आपल्याला रोज एका ठराविक प्रमाणात एनर्जी मिळते. आपण एनर्जी घेतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर, गोष्टींवर लावून टाकतो. आणि तोपर्यंत लावतच असतो जोपर्यंत ही एनर्जी संपून नाही जात. त्यानंतर आपण थकून जातो. मग आपण झोपून जातो. दुसऱ्या दिवशी आपल्याला परत तेवढीच एनर्जी मिळते आणि परत आपण ती एनर्जी लोकांमध्ये आणि गोष्टींमध्ये तोपर्यंत लावत जातो जोपर्यंत ती संपून नाही जात. पण एक गोष्ट बहुतेक वेळा लोक नाही करत ती ही आहे की ते कधीच हा अंदाज नाही लावत की ते त्यांची एनर्जी कुठे कुठे इन्व्हेस्ट करत आहेत. तर मी नेहमी लोकांना बोलत असतो की जितकी काळजी तुम्ही तुमच्या पैशाची करता तितकीच काळजी तुम्ही तुमच्या एनर्जीची करा. हा पैशांप्रमाणेच एक लिमिटेड स्रोत आहे ज्याला तुम्ही खूप समजूतदारपणे मॅनेज करावं लागेल. खूप समजूतदारपणे वेगवेगळ्या ठिकाणी वाटावं लागेल आणि खूप समजूतदारपणे याला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करावं लागेल. तुम्ही कितीही श्रीमंत का असेना, जेव्हा पण तुम्ही तुमचा पैसा खर्च करता तर पहिले तुम्ही विचार करता, समजून घेता की तुम्ही तुमचा पैसा कुठे लावत आहात, कुठे खर्च करत आहात. जर तुम्ही तुमचा पैसा एखाद्या स्टार्टअपमध्ये पण इन्व्हेस्ट करत आहात तर तुम्ही त्यांना कित्येक प्रश्न विचाराल की त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये कसे लोक आहे, त्यांचा प्लॅन काय आहे, तुमच्या पैशांना ते कसे खर्च करतील आणि तुमच्या या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला काय रिटर्न मिळेल. कारण की हा एक लिमिटेड स्रोत आहे. तर मग आपण कसे एखाद्या व्यक्तीवर किंवा गोष्टींवर आपली एनर्जी खर्च करण्याआधी असा विचार का नाही करत. आपण हा अंदाज का नाही लावत की ती व्यक्ती किंवा ती गोष्ट आपल्या एनर्जीच्या पात्र आहेत पण की नाही. जर मी माझी 10% एनर्जीसुद्धा एखाद्या बिनकामी व्यक्तीला देतोय तर मी तीच एनर्जी माझ्या फॅमिलीला देऊ शकतो, माझ्या कामाला देऊ शकतो, त्या लोकांना देऊ शकतो ज्यांच्यावर मी प्रेम करतो. लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बोलतो की एनर्जी बनवली नाही जाऊ शकत आणि नाही ती संपवली जाऊ शकत, पण ही ट्रान्सफर केली जाऊ शकते एका गोष्टीमधून दुसऱ्या गोष्टींमध्ये. तर मी एनर्जी नाही बनवू शकत तर मी नक्कीच माहिती करू शकतो की मी ज्या पण व्यक्तीला माझी एनर्जी देतोय तर तो त्या एनर्जीचे काय करेल, तो त्या एनर्जीला वाया घालवेल. तर चांगले आहे की मी त्या एनर्जीला माझ्या फॅमिलीला देईल, माझ्या कामाला देईल, त्या लोकांना देईल ज्यांच्यावर मी प्रेम करतो. माझ्यासाठी मृत्यू ही एक खूप मोठी ताकद आहे माझ्या एनर्जीला मॅनेज करण्यासाठी. मी याची जाणीव करतो की आपले आयुष्य हे लिमिटेड आहे आणि हे आपल्याला एकदाच मिळालेले आहे.
जर माझे आयुष्य लिमिटेड आहे तर मला क्लिअर करायचं आहे की मी माझी एनर्जी कुठे लावावी. जर तुम्हाला हेच नाही माहिती की ध्यान कोणत्या गोष्टीवर लावायचं आहे तर ध्यान लावायला शिकणे काहीच कामाचे नाही आहे. तर ध्यान लावायचे शिकण्यासोबतच हे पण शिकणे गरजेचे आहे की तुम्ही कुठे फोकस केले पाहिजे. तर मी तुम्हाला आणखीन एक काम देतोय की तुम्ही तुमच्या आयुष्याचे उद्देश शोधा. याला शोधण्याचा एक मार्ग हा आहे की तुम्ही रोज सकाळी फक्त 5 मिनिटे स्वतःबद्दल विचार करा. तुमच्या जीवनाचे उद्देश काय आहे ते शोधा. बहुतेक लोकांना दुसऱ्यांसोबत वेळ घालवणे चांगले वाटते, पण खूप कमी लोक असे असतात जे स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ काढतात. तर सकाळी उठल्यानंतर अंघोळ करा आणि तुमच्या घरात एका शांत ठिकाणी बसा आणि स्वतःबद्दल स्वतःला प्रश्न विचारा. तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे? तुमचा उद्देश काय आहे? तुम्ही या जगात का आहेत? कोणती गोष्ट तुम्हाला आवडते? तुमचे पॅशन काय आहे? किती लोक सांगू शकतात की त्यांचा उद्देश काय आहे? खूपच कमी लोक. जेव्हा तुमचा उद्देश क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणत्या गोष्टींवर ध्यान लावायचं आहे. जेव्हा तुम्ही त्या गोष्टींवर ध्यान लावणार तर तुमची एनर्जी पण त्याच गोष्टींवर लागणार आणि त्या एनर्जीने तुमचे आयुष्य घडायला सुरुवात होणार आणि त्याचे उत्पादन असेल तुमचा आनंद. तर मित्रांनो, हे होते दंडपाणी यांच्या भाषणातील काही अंश ज्याचे मी इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन केले आहे. या गोष्टी मला खूप आवडल्या. तर मला असे वाटले की या गोष्टी आपल्या आर जे कट्टा परिवाराला पण समजल्या पाहिजेत, मिळाल्या पाहिजेत. जर तुम्हाला माझ्या या मेहनतीने फायदा झाला असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.